आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हात जोडतो वहिनी, ती रुद्राक्षाची माळ मला वापस द्या. वा मालक वा, माया नवऱ्यानं टाचा घातल्या आयुष्यभर तुमच्या ओसरीवरत. मले त्र्यंबकरावाबद्दल काही बोलायचं नाही. मग का आता मले चोट्टी म्हणता? एक गोष्ट लक्षात ठेवा मालक, आम्हाला पण कण आहे. त्या व्यंकोबा सावकाराच्या कर्जाखालत बुडालो आम्ही, पण कधी हात नाही पसरले तुमच्या पुढं. मारे तोरा आणता ना सावकाराचा, स्वतःला श्रीमंत म्हणवता. फुटकी कवडी मारली का कधी माझ्या नवऱ्याच्या तोंडावरत? महाराम तुमच्यामुळं लोळा गोळा झाला, त्याचा पुतळा झाला. नाही आली तुम्हाला? आरोप लावता मायावरत. कम्या चोट्टी आहे, चोट्टी म्हणता मले? लक्षात ठेवा मालक, भलं नाही होणार तुमचं. सत्यभामा, गण गण गणात बोते, डोळ्याले न दिसता बी तीक्ष्ण वार करणार शस्त्र म्हणजे जीभ. नाती संबंध म्हणजे काचेची भांडी राहते सत्यभामे, मोठ्या जिकरीनं जपा लागते. आणि तोडाचं म्हणलं तर शब्दाच्या दगडानं चक्काचूर होते. गण गण गणात बोते. चूक आमचीच झालीची मालक, रागावून जाऊ नका. थोरल्या भावावनी आहातची तुम्ही, अन्नदाता आहात ना, देव आहात. त्र्यंबकराव, मला माणूसच राहू द्या. माणूस म्हणून जगलो ना तरी लय झाला. जाऊ द्या, लय फजिती झाली त्र्यंबकराव, लय फजिती झाली. या बाईच्या जीवेला काही हाडच नाही ना, का करावं? मी हे कसं सहन करते ना, माझं मलाच माहिती. मले चपला मारा, चोर म्हणले तर. ऐकावं लागेल तुले, कारण चोरला तू थे आणि निर्लज्ज जवानीवर तोंड करून बोलते. खोटारडेपणाची, बेशरमपणाची काय सीमा आहे का नाही? वाद नको ना त्र्यंबकराव, आजूबाजूचे लोक पाहतात ना. अंगणात आहो ना आपण, आणि बाई माणसाला असं बोलणं शोभत नाही. पण हे तिले समजत नाही ना. कायला टेंबा मिरवती? दर महिन्याले डाळ तांदूळ ज्वारी मालकच देतात. जेव्हापासून मी त्यांच्याकडे काम करतो तेव्हापासून. हा, तुम्ही आरत्या ओवाळा, पण कर्जात बुडालो ना आपण. ते तुझ्या गुणामुळं. माय गुण काढता, माय लायकी काढता तुम्ही. तुम्ही का नाही शेपटी हलवत बसा अगरवालांच्या उंबरट्यावरत. या तर ठोकरीवर तर मारते. त्र्यंबकराव, कायले असे वागता? नाही, मी येऊनच चूक केली. चुकी तर सत्यभामाची झाली ना. माळ चोरली, वरता ताटा पहा. मला तर लाज वाटायला लागली या पायची. चल, माफी माग मालकांची. का लाज वाटते ना माई? नालायक हो ना मी. जुन्या गोष्टी उगाळून हा आरोप लावायले आले. म्या कायले माफी मागू? बऱ्या बोलानं माफी माग. मले जरूरत नाही, तुमचं तुम्ही बघा. आणि तुम्हाला तर कणाच नाही ना. भले वाकायले सांगू नका. तुम्हाला माफी मागायची असेल तर मागा. त्र्यंबकराव,
रडा नको, तुमची काही चूक नाही आणि वहिनीला मी दोष देणार नाही. आता कसं आहे त्र्यंबकराव, संत्र्याची बाग फळानं बहरते आणि एकाएकी वादळ वारा विजा येते, समजे फळ खाली पडते, नुकसान होते. चूक कोणाची? फळाची, पावसाची का शेतकऱ्याची? नशिबाचे खेळ आहे ते सगळे त्र्यंबकराव. भोग राहते माणसाला, भोगाच लागते. त्र्यंबकराव, आयुष्यात त्या रुद्राक्ष माळेबद्दल मी तुम्हाला विचारलं नसतं, पण का करता मोठा पेचात पडलो आहे मी. समजतच नाही, मला रस्ताच दिसत नाही. जाऊ द्या, झालं गेलं विसरून जा त्र्यंबकराव. येतो आम्ही. सोडा सोडा मला हे नाताची सोडा. भोग भोग आपल्या कर्माची बळ, भोग आणून मर मर. आता काय करतायची विठोबा? चापकानं फोडा मले, नाही तर गाडवावर धिंड काढा माई. असं कायले त्रास करून घेता भाऊजी? कारण मला कोण दारात उभंच करत नाही ना. काम देणं तर दूर, कुत्र्यावानी हाकलतेत मले, हाड 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 करते. गण गण गणात पोते. माऊली आई, विठोबा शांत होऊन लेकरा. आपल्या दुष्कर्मांचा त्रास आपल्यालाच भोगा लागते. माणसाच्या दुष्कर्माची दुर्गंधी जायले ये लागते विठोबा. माणसाच्या चांगल्या कामाची दखल घ्यायला ये लागते, पण वाईट कर्मांचा बोलबाला लगेच होते. तेच समजायला उशीर झाला ना महाराज. शिकला त्रुतत गेलोची, लय 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 वांगाळ कामं केलीची महाराज. माणसाच्या आयुष्यात चढ उतार येतच राहते, पण सन्मार्गाला जायची आणि चांगलं काम करायची बुद्धी होणे हे पण चांगलं लक्षण आहे ना. आता तुमच्या भूतकाळातल्या वाईट कर्मांच्या सावल्या तुमचा पिछा करत राहते, पण सावल्या पायाखाली तर राहतेत ना. रावणाच्या कळपातून रामाच्या सेनेत यायले थोडा त्रास होईल, पण डगमगते कायले. मला कोण आपलं म्हणत नाही, माझ्यावर तो विश्वास ठेवत नाही, मला काम देत नाही महाराज. समद शुभ होईन ना. निर्धार सोडू नको. परीक्षेची येळ राहते लेकरा. शस्त्र टाकू नको, हार मानू नको. नाही हार मानणारजी महाराज. तुमची कृपा असू द्याची महाराज. समध्या संकटाले सामोरं जातो बघा. तुम्ही मला घाणीतून बाहेर काढलं, आता चांगल्या मार्गानच जाईन. तुमची कृपा असू द्याची महाराज. शुभम भवतु. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. एकच काम 4 माणसं मिळून केलं की काम लवकर होते आणि कामाचा आस्वाद सगळ्यांना भेटते. बाप्पा, तर आता का करायचं आहे आणि कायले हे समजायला नको का? हाव ना, बसून तर दिलंच तुली समोर, पण सांगतो ना आजी, आज मस्त जेवणाचा बेत करायचा आहे. अरे ही कामं तर बायकांची राहते ना. बाप्पा काही बोलते का छोटी मा? पुरुष माणसं का जेवत नाही काय? पण आता काम तर सांग. कोणी घे आणि मस्त भाकरे बनव. भाकऱ्या कायले? अरे आज तर श्रीखंडपुरीचा बेत होता ना. उद्या बनवजो, नंतर बनवजो. असं कायले करते लेकरा? कसं रे बा काका, पाय ना कोणाचं ऐकतच नाही हे. तशीच करते ती, कंटाळलो ना मी पण. आणि छोटी मा हे घे, कांदे चिरून घे, झुणका करायला लागते ना, झुणका भाकर. काका तू मिरच्या टेस्ट त्याचा करायला लागेल ना. बरोबर हाय बा माझ्यासारखं दिमागवाला. चला बरं, हसू नका बरं, लवकर काम करायला लागते बरं.
तोपर्यंत मी ताक घुसरतो आणि लोणी काढतो. हो गरमागरम भाकरीवरती लोणी लागते की नाही? पण घुसरायला ताकद लागते, तवा लोणी निघते. थोडं गरम पाणी टाकलं का नाही छान लोणी येते ना, माहिती आहे ना मले. चला बरं आता आपल्या कामाला लागा. मोठी घाई राहते यायची. ते तर राहीनच ना, माझ्या देवाला नैवेद्य दाखवायचा आहे ना. त्यांना लय आवडते झुणका भाकर. पंचपक्वानापेक्षा भी महाराजांचं आवडतं जेवण सांगा. गण गण गणात बोते. दुसरा नैवेद्य करू ना? नाही ना, झुणका भाकरच आवडते ना माझ्या देवाले. काही सांगते लेकरा, देवाशी आवड निवड सांगते का? मला सांगते ना. असं कसं? आता वाद कायले घालते? बाप्पा, माझ्या छोटी मायच्या डोळ्यात पाणी. ते कांदे चिरून राहिले ना. हा, तिखट असते ना कांदे. चला बरं, लवकर लवकर काम करा बरं. तोपर्यंत मी ताक घुसरतो. ह्या बुवा इथं हैराण झाले म्या. सगळ्याला उडते मायापासून. लहानच्या माया बाळाले पण धरला. हा पण गणगण करून राहिला. मले सुखानं जगूच देणार नाही हा खोळा. काय करू म्या? भारी तोरा आणता ना सावकाराचा. फुटकी कवडी मारली का कधी माझ्या नवऱ्याच्या तोंडावरत? महाराम तुमच्यामुळे लोळा गोळा झाला. नाही आली तुम्हाला? लक्षात ठेवा मालक, भलं नाही होणार तुमचं. तुम्ही का नाही शेपटी हलवत बसा अगरवालांच्या उंबरट्यावरत. मी आता ठोकरीवर तर मारते. गण गण गणात बोते. पाया कायले पडते लेकरा? घे पाणी पी. पाणी पी ना लेकरा. घे. सीताहरण करणाऱ्या रावणाला थांबवण्यासाठी जटायूनं प्रयत्नांची लय शिकस्त केली का? पण तरी बी रावणानं पंख पाय चोच छाटून सण्यानी जटायूले घायाळ केलं का नाही? तशी अवस्था झाली ना तुही. महाराज, भवानी, इथला त्रास कायले करून घेते लेकरा? आजवर माझा अपमान कोणी नाही केला. लई वाईट बोलल्या सत्यभामा होईने. वाईटाकडून चांगल्याची अपेक्षा करणं म्हणजे कारल्याले द्राक्ष लागण्यासारखं झालं का नाही? जो खोटा राहते तो आपली बाजू मांडण्यासाठी समोरच्याले अधिक खोटा ठरवते लाला. सत्यभामेच्या बोलण्याचा त्रास नको न करून घेऊ लेकरा. ती स्वतः चिखलात रुतली आहे म्हटल्यावर समोरच्यावर तर चिखलच फेकणार ना. मी आता फक्त विचारायला गेलो होतो. बहिणी बोलल्या असत्या का महा चुकलं, माळ चोरीला गेली तरी विषय संपत होता ना महाराज. पण लाई वाईट बोलल्या मला. आता बाई माणसासनं का बोलावं आपण? अशा माणसाले व्याधीग्रस्त समजावं लेकरा. पण महाराज शंभू महादेवाची माळजी भेटन ना राजे हो.
जिंदगीत मा अपमान आजवर असा कोण केला नाही पारकनाच मोडून गेला मा असं वागून चालते का राजे हो? करता पुरुष आहेस ना तू. जयवंता कावेरी बंकटचा आधार आहेस. गजाननाचा आवडता आबाजी आहेस. असं डगमगून कसं चालं? पुरुषाली आपलं दुःख वेदना अपमान गिळायला लागते लेकरा. कारण जर पुरुष डगमगला का नाही का घर कोसळते. पाण्यात राहणाऱ्या माशावानी असावं. माशाचे अश्रू दिसतेत का? पाण्यात मिसळून जातात का नाही? तसं राहते ना. सावरणाला आला जसा सन्मान करणारा माणूस योग्यतेचा लागते का नाही, तसा अपमान करणारा समोरचा माणूस बी योग्यतेचा लागते. सावरणा स्वतःले. गण गण गणात भूते. वहिनी, आपण ही डब्बी तुया खोलीत ठेवूया. मायच्या हाताला लागली ना तर ती कल्लाच करन. हो ना, द्या. काय असन या डब्बीत? आता महाराजांनी दिली ना, म्हणजे लवकरच काहीतरी शुभ होणार असेल ना. हे फुटके, आत्ताच येऊन राहिलो ना जी. छान झालं दर्शन. चाल ग वहिनी. चाल कोठी. काय ग फुटाने, लई अक्कल येऊन राहिली तुले. वचा वचा करते, वहिनी वहिनी बोलते. काय शिकवते ही फुटकी तुले? एक गोष्ट ध्यानात ठेव, तू लगीन निळकंठशीच होईल. दुसरं काही मागतलं असेल देवाकडे तर सांग. सांग ना. काय ले सांगन ती? कारण नर्मदा माई लेक आहे आणि म्या सांगन ते तिला करा लागन. लेकीनं माय काय सांगेल ते करायचं आणि मायनं नवरा काय सांगते ते करायचं नाही. आमच्या समजांवर तू अधिकार गाजवते, पण तुले कोणाचं ऐकणं जमत नाही. आता शिळ्या कडीले काय लेऊत देता? कडी ताजीच आहे. तो लेऊत फार आधी गेला होता. चल नर्मदे, कोणाला काय सांगायची गरज नाही. बाप्पा, तुम्हाला मोठ्या मिरच्या झोंबल्या. काय ले मिरच्या? टिकट्यावरच बसवलं तुम्हाला. सुनबाईला माहेरी धाडायच्या गोष्टी करते ना, तुले कुठे धाडू? मामाजी, कजाक तर आहेस ती, पण मूर्खन निर्बुद्ध पण बाई आहे ही. मला मिरच्या झोंबल्या बोलते. स्वतःला कोण समजते तू? कुठकी तीन आहे तू आहेस. भवानी शेठजीच्या समोर उभी राहायची लायकी तरी आहे का तुई? पैसा जाऊ दे, पण मनानं पण राजा माणूस आहे तू. बरं तिला धावणारा आहे, पण तुई हाव आणि लोक काय सुटत नाही ना. पक्का सुरायस तू. खाव खाव करते. आणि तुम्ही काय केलं? सोन्याच्या इटा लावल्या का घराले? तुम्हाला सदान कदा बिनकामाचा मरत असते ना, पण भवानी शेठच्या घरी पोटा पाण्याचं करून कमावतो मी. शेठची पण मदत करते. तुही हाव काय संपत नाही. मुलीसमोर सुनेसमोर मा उद्धार करत असते ना तू. हे पण सांग ना सुनेले आणि मुलीले, मला चोट्टी आहे म्या. रुद्राक्षाची सोन्यात मडवलेली भवानी शेठजीची माळ चोरली म्हणा. सांग. आता तुम्ही पण फालतूचे आरोप लावांत. आता काय बोलू मी तुले? तू या जागी दुसरा कोण असता ना तर मी तोंड पाहिलं नसतं. गळ्यातल्या धोंड्याला पण काय बोलते का?
आधी माफी माग भवानी शेठजीची. जमणार नाही. चोरी करताना लाज नाही वाटली आणि आता माफी मागताना लाज वाटते. अगरवालांच्या वाड्यावर तर जाऊन सन्यानी पाया पडून माफी मागायची. हा लई महत्वाची काम आहेत अजून. व्यंकोबा शेठले जाऊन भेटा, त्या निळकंठ जोशीशी बोला, सोयरीक पक्की करा. लई आवडलीस ना तू मला, लई आवडली. तू बोलली ते तर मी आता जन्मात करणार नाही. आधी भवानी शेठची माफी मागायची. जमणार नाही. आखरी डाव सांगतोय, माफी माग. 1000 डाव हेच उत्तर असन. मले जमणार नाही. एक गोष्ट ध्यानात ठेव, तू लगी निळकंठशी होईल. म्या बी टाळशीन झाली, बाहेर बसली, हंसूनबाईनं समद घरच बदलून टाकलं. एकटी पडली म्या, एकटी. सत्यभामे, अविचारी माणसाच्या आयुष्यात एक येळ अशी येते का नाही का अविचारी माणूस प्रकाशाचं अस्तित्व मान्यच करत नाही. आणि मग अशी माणसं काळोखाच्या कोशातली सुरवंट बनते. अंधारातून अंधाराकडे वाहत जाणाऱ्याले प्रकाशाचे किनारे भेटत नाहीत. स्त्री म्हणजे मर्यादा, पावित्र्य राहते. अशी कायले वागते माय. अविचारी माणूस म्हणजे वठलेला वृक्ष राहते. एकटी पडशीन सत्यभामे, एकटी पडशीन. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते.